नमस्कार. आयडियल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं, द्राक्ष बागायतदारांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज आपण द्राक्ष बागेतील महत्वाच्या स्टेजच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत की ज्यामध्ये द्राक्ष खरड छाटणीनंतर 30 ते 60 दिवस हा महत्वाचा कालावधी की ज्या कालावधीमध्ये द्राक्ष काडीमध्ये गर्भधारणा होण्याचे दिवस हे असतात आणि ह्या 30 ते 60 दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं की सूक्ष्म घड निर्मिती करत असताना कोणत्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. कारण की आपण बघतोय की ह्या 30 ते 60 दिवसाच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा संकट द्राक्ष बागायतदारांसमोर येतात, ज्यामध्ये अवकाळी पाऊस असेल, पाण्याची कमतरता असेल, बऱ्याचशा काही भागामध्ये गारपिटीची समस्या उद्भवते, काही ठिकाणी ढगाळ वातावरण असतं, काही ठिकाणी कॅनोपी गर्दी जास्त असते, काडींची संख्या जास्त असते आणि परिणामी आपल्या सूक्ष्म घड निर्मिती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार होत नाही. आणि परिणामी आपण मग खरड छाटणी न झाल्यानंतर ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस घड कमी निघणं असेल किंवा घड बारीक निघणं असेल, ह्या समस्या आपल्याला सगळ्यात जास्त त्रास देतात. त्यामुळे पाठीमागच्या आपण भागामध्ये पाहिल्यानुसार विरळणीकरण असेल किंवा काड्यांची संख्या मेंटेन ठेवणं असेल किंवा काड्यांची संख्या मेंटेन ठेवल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असणारी व्हरायटी कोणती आहे, त्या व्हरायटीला लागणारं पाणी किती लागतं, त्या पाण्याचं नियोजन, त्याचबरोबर मिळणारा सूर्यप्रकाश हा प्रत्येक डोळ्यावरती एकसारखा कसा पडेल या दृष्टीने आपल्याला काडीचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा राहिलेलो आहे, ह्या प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर काडी विरळणी झालेली आहे. साधारण 30 दिवसाच्या दरम्यान, 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान काडीची विरळणी होऊन पहिलं स्टॉपिंग आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की ज्या ठिकाणी सबकेन आपण ज्याला म्हणतो की सबकेनचा अर्थ काय तर स्टॉप अँड गो या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काडीला दिशा देत असतो. ज्या ठिकाणी ऑक्झिनचं काम, ऑक्झिन्स आणि सायटोकायनिन या दोन्ही केमिकलचं काम हे आपल्याला बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स, जिब्रेलिन्स ह्या संजीवकांचा बॅलन्स जर आपण ठेवला तर त्या द्राक्ष काडीच्या डोळ्यामध्ये आपल्याला आरएनए, डीएनए याचा बॅलन्स जर आपण मेंटेन ठेवला, रायबोन्युक्लिक ऍसिड याचा जर बॅलन्स आपण मेंटेन ठेवला तर आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती ही चांगल्या पद्धतीने घेता येते. फक्त संजीवकावरती डिपेंड न राहता आपल्याला आपल्या बागेमध्ये योग्य पद्धतीची काळजी घेणं सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कारण की आपण बघतोय की संजीवकांच्या फवारण्या घेतल्या म्हणजे सूक्ष्म घड निर्मिती झाला असं अजिबात होत नाही. बऱ्याचशा भागामध्ये आपण आज बघतोय की संजीवकाच्या फवारणीशिवाय सुद्धा आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती करता येते, पण त्या बागेमध्ये असणारं न्यूट्रिशन बॅलन्स हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. त्या बागेमध्ये प्रत्येक काडीवरती मिळणारा सूर्यप्रकाश, प्रत्येक डोळ्यावरती पडणारा सूर्यप्रकाश हा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळाला गेला पाहिजे, जेणेकरून त्या काडीमध्ये सूक्ष्म घड निर्मिती चांगली झाली पाहिजे. 2 पेऱ्यामधलं अंतर हे सुद्धा आपल्याला मेंटेन ठेवता आलं पाहिजे. मग हे 2 पेऱ्यातलं अंतर मेंटेन ठेवत असताना आपल्याला सायटोकायनिन सारखे केमिकल्स आपल्याला त्या ठिकाणी वापर करता येतात. त्याचबरोबर क्लोरोमेक्वाट क्लोराईड की ज्याचा एक्सपोर्टला थोडंसं आपल्याला वापरताना काळजी घ्यावी लागते, पण क्लोरोमेक्वाट क्लोराईड लोकल प्लॉटसाठी आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो की जिथं वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो. किंवा सायटोकायनिन असेल, कायनेटिन्स सारखे जे घटक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ज्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण 5234 असेल, बोरॉन असेल, हे कॉम्बिनेशन असणारे जे मिक्स प्रोडक्ट असणारा प्रोडक्ट जर सायटोकेन सारखा प्रोडक्ट जर आपण त्या ठिकाणी 2 ते 2.5 मिली या प्रमाणात 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान पहिलं स्टॉप होण्याच्या दरम्यान जर आपण वापर करून घेतला तर आपल्याला त्याचे फायदे चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकतील. तर ही काळजी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीची सुरुवात होत असताना 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला ह्या कामावरती आपल्याला लक्ष असणं गरजेचं आहे. आणि पुढच्या 30 दिवसामध्ये काय उपाययोजना करायच्या आहेत हे आपण नेक्स्ट भागामध्ये आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. धन्यवाद.